आज आपण बोलायलो मोशन संदर्भात आणि मोशनची जी व्याख्या आहे ती आहे कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट। तर कोणत्याही वस्तूचं जे सातत्यानं होणारं जे विस्थापन आहे ज्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट, तर त्या कंटिन्युअस डिस्प्लेसमेंटला काय म्हणायचं मोशन। आणि मोशन संदर्भात एक जर पाहिलं आपण तर चेंजेस पोझिशन कंटिन्युअसली, म्हणजे मोशनच्या दरम्यान कोणताही ऑब्जेक्ट हे त्याचं जे स्थान आहे हे सातत्यानं बदलत असतो, म्हणजे ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन कंटिन्युअसली। आता प्रश्न असा आहे की इथं जो डिस्प्लेसमेंट शब्द आलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ। तर आपण एक असं कन्सिडर करू की एक राधा नावाची एक स्टुडंट आहे, बरोबर आहे का। ती ए या ठिकाणाहून निघाली आणि त्यानंतर सपोज ती जी आहे ती अगोदर तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, कुठे गेली ती बी पॉइंटला, आणि त्यानंतर दोघी मिळून त्यांची जी सी ठिकाणी काय होती स्कूल, ओके, सी ठिकाणी काय आहे तिची शाळा आहे, त्या शाळेला त्या दोघी मैत्रिणी गेल्या, ठीक आहे। तर ए टू बी मैत्रिणीचं घर किती किलोमीटर आहे 3 किलोमीटर, आणि मैत्रिणीच्या घरापासून शाळा जी आहे ती किती किलोमीटर आहे 4 किलोमीटर। आता एक दिवशी काय झालं की राधाची जी मैत्रीण आहे तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती शाळेत येणार नव्हती आणि तिने तिला सांगितलं फोन करून की मी आज शाळेत येणार नाही। मग आता ती काय करते की आता तिला मैत्रिणीच्या घरी जायची गरज आहे का नाही, आणि तिनं काय केलं की एक ठिकाणापासून म्हणजे स्वतःचं जे तिचं घर होतं, ओके, स्वतःचं तिचं काय होतं होम किंवा हाऊस होतं, तिथून तिनं काय केलं की सरळ रेषेत ती कुठपर्यंत गेली शाळेपर्यंत। तसा एक रस्ता होता है ना, जसं आयताला काय असतो सॉरी काटकोन त्रिकोणाला कर्ण असतो की नाही, त्या कर्णाच्या, आणि तिथून जेव्हा ती गेली शाळेसाठी तेव्हा तिला जास्त चालावं लागलं का, कारण ती जेव्हा मैत्रिणीच्या घरी जाऊन शाळेत जात होती तर अशा वेळेस 3 आणि 4 किती किलोमीटर चालावं लागलं तिला 7 किलोमीटर। आणि जेव्हा ती मैत्रीण नसताना शाळेत जेव्हा सरळ मार्गाने जाते अशा वेळेस काय झालं तिला किती अंतर चालावं लागलं 5 किलोमीटर चालावं लागलं, बरोबर आहे का। हा, आता हे झालं एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला। आता यामध्ये आपल्याला 2 फिजिकल गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, एक आहे डिस्टन्स आणि दुसरा आहे डिस्प्लेसमेंट, ओके। आता एक लक्षात घ्या की असं आपण कन्सिडर करू की जे स्टुडंट आहे ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत, बरोबर आहे का, असा मार्ग काय केला तिनं ट्रॅव्हल केला, बरोबर आहे का। तर ती तिच्या मैत्रिणी सोबत या मार्गाने जेव्हा गेली तर या केस मध्ये आपल्याला काय करायचंय डिस्टन्स। मग डिस्टन्स काढत असताना लक्षात घ्या डिस्टन्स म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे पाथ लेंथ, म्हणजे पार केलेलं एकूण अंतर। मग एकूण अंतर किती आहे 3 आणि 4 किती किलोमीटर झालं 7 किलोमीटर झालं। परंतु आता डिस्प्लेसमेंट जे आहे डिस्प्लेसमेंट किती झालं है ना। आता ए पासून या मैत्रीण आहे बरं, मैत्रीण सध्या पण आहे, ती ए पासून बी पर्यंत दोघी गेल्या आणि बी पासून कुठपर्यंत गेल्या सी पर्यंत गेल्या। आता त्यांनी केलेलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं, पण आता आपल्याला काय मोजायचं आहे डिस्प्लेसमेंट। आता डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला एकूण किती अंतर चालले हे बघायचं का नाही, त्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे सुरुवातीचं स्थान आणि नंतर आहे शेवटचं स्थान। आता सुरुवातीचं जे स्थान आहे त्याला म्हणू आपण इनिशियल पोझिशन, काय म्हणू इनिशियल पोझिशन, आणि जी शेवटची पोझिशन आहे त्याला काय म्हणू आपण फायनल पोझिशन, ओके। सो इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन किंवा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट या मधलं आपल्याला मिनिमम अंतर घ्यायचं। मिनिमम म्हणजे कमीत कमी, मग मला सांगा ए आणि सी मधलं कमीत कमी अंतर हे 7 किलोमीटर असू शकतं का नाही, तर ए आणि सी मधलं जर मिनिमम डिस्टन्स म्हणजे कमीत कमी अंतर करायचं असेल तर आपल्याला ए पासून सी पर्यंत सरळ बघावं लागेल, लक्षात आलं का। समजा जर ती अशी जाऊन अशी गेली असते पुन्हा हे सुद्धा आपल्याला चालतं का नाही, तर आपल्याला
सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट यामधलं काय बघायचं आहे, मिनिमम अंतर बघायचं आहे. आणि ते मिनिमम अंतर किती आलं, 5 किलोमीटर. इथं गणिताची ट्रिक वापरली आहे, पायथागोरसचा प्रमेय तुम्ही पुढे शिकणार आहोत, तर त्यामध्ये 5 किलोमीटर येतं. मग आता मला सांगा, या केस मध्ये जे डिस्प्लेसमेंट झालं ते किती झालं, फक्त 5 किलोमीटर मध्ये. येते लक्षात. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे एका सरळ रेषेमधलं दोन स्थानामधलं ते काय असतं, कमीत कमी अंतर असतं, असं आपण डिस्प्लेसमेंटला डिफाईन करतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट जर सातत्यानं विस्थापित होत असेल, स्वतःची जागा बदलत असेल, तर निश्चितच तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ मोशन जर पाहिला आपण, तर त्याचे दोन मुख्य प्रकार आहे, लिनियर आणि नॉन लिनियर. आता लिनियर मोशन म्हणजे काय, की मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन हे सरळ रेषेमध्ये जर होत असेल तर निश्चितच त्या मोशनला काय म्हणायचं, लिनियर मोशन. जसे की रेल्वे असते है ना, विमान आहे, हे कसे ट्रॅव्हल करतात, जनरली एका सरळ रेषेमध्ये, बरोबर आहे का. सैनिक असेल, सैनिकांचं सूत्रसंचलन आहे की नाही, सैनिकांचं संचलन असतं. आणि त्यानंतर एखाद्या घसरगुंडीवर एखादी मुलगी घसरायली, तर अशा वेळेस सुद्धा कसं आहे ते स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे मी जे सर्व एक्झाम्पल सांगितलं हे कोणतं मोशन आहे, लिनियर मोशन. आणि दुसरं जे मोशन आहे ते नॉन लिनियर. म्हणजे when the motion is not along a straight line, म्हणजे मोशन जर सरळ रेषेमध्ये जर नसेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन लिनियर मोशन. आता लिनियर मोशनचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे युनिफॉर्म आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म. म्हणजे एक समान रेषीय गती आणि असमान रेषीय गती. आता एक समान रेषीय गती जी आहे, तर याला जर आपल्याला हे करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर मी जे एक्झाम्पल सांगितले होते, तर त्या एक्झाम्पल मध्ये जे आपले सैनिक आहेत, ओके, सोल्जर्स, तर या सोल्जरची जी परेड आहे है ना, सैनिकांचं संचलन, इथं जर पाहिलं आपण तर पहा, प्रत्येक वेळेस काय असतो बरं, टाइम पिरियड कसा असतो, सेम असतो. म्हणजे विशिष्ट अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कसा आहे, प्रत्येक वेळी सारखा असतो. आणि जर टाइम इंटरवल इक्वल असेल आणि मोशन जर अलॉंग स्ट्रेट लाईन असेल, तर अशा वेळेस ते मोशन कोणतं असतं, युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि म्हणून लक्षात घ्या की मी जे एक्झाम्पल सांगितलं होतं, सोल्जरचं जे परेड आहे, सोल्जरचं परेड हे कशामध्ये या ठिकाणी युनिफॉर्म मोशन मध्ये. दुसरा आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, की स्ट्रेट लाईन मध्ये ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करायला, परंतु प्रत्येक वेळेस जो टाइम आहे, टाइम इंटरवल सारखा आहे का, नाही. जसं की आपण आता घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी आहे, हिचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर जशी जशी ती खाली येत असते तशी तिची स्पीड काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे या ठिकाणी जो वेग आहे, हा वेग तिचा कॉन्स्टंट होता का, नाही. लक्षात आलं. म्हणजे स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर अशा वेळेस मोशन कसं असतं, युनिफॉर्म. आणि स्पीड जर कॉन्स्टंट नसेल तर ते मोशन कोणतं आहे, नॉन युनिफॉर्म. एक लक्षात. आता ट्रेन मला सांगा, ट्रेन सुरुवातीला स्टेशनवरून निघली, सुरुवातीला ती कशी आहे, स्पीड तिची कमी असते, त्यानंतर ती एक मॅक्झिमम स्पीड अटेन करते आणि त्यानंतर हळूहळू तिची स्पीड काय होत जाते, कमी होत जाते है ना, जेव्हा तिला पुढचं स्टेशन येत असतं. मग अशा वेळेस मला सांगा की रेल्वेनं जे टोटल ट्रॅव्हलिंग केलं त्या दरम्यान स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट होती का, नाही. दॅट्स व्हाय ते जे मोशन आहे ते कोणतं आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. आता हे झालं लिनियर संदर्भात. नॉन लिनियर मध्ये सुद्धा पहिलं मोशन पाहू आपण, ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी म्हणजे काय, बॅक अँड फ्रोथ, म्हणजे मागे आणि पुढे. झोपाळा माहिती आहे तुम्हाला, ओके. तर मागे आणि पुढे आपण सातत्याने होत असतो. आता मी तुम्हाला बोलायलो तर मी तुम्हाला ऐकू जे येतं हे का होतं बरं, कारण माझा व्होकल कॉर्ड काय तयार करतो, साऊंडचे व्हायब्रेशन्स. मग ते व्हायब्रेशन सुद्धा काय आहे, ऑसिलेशनच असतात, हे लक्षात ठेवा. तर लक्षात आलं. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल कसं दिलं, झोपाळा, हे की नाही. तर
ते स्विंग आहे तर बॅक अँड फ्रो अशा पद्धतीचं जर मोशन असेल तर ते मोशन कोणतं आहे? ऑसिलेटरी मोशन. त्यानंतर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? की एखादा ऑब्जेक्ट आहे तो कंटिन्युअसली कसा फिरत आहे? सर्क्युलर पाथ म्हणजे गोलाकार मार्गाने जर फिरत असेल तर ते मोशन कोणतं आहे? सर्क्युलर मोशन. जसं की फॅनचे जे पाते आहेत ती कंटिन्युअसली कसं आहे? गोलाकार आहे. पवन चक्कीचे पाते असतील, बरोबर आहे का? तर कोणत्याही ऑब्जेक्टचं मोशन हे जे आहे हे मोशन जर सर्क्युलर पाथ मध्ये असेल तर ते काय आहे? सर्क्युलर मोशन आहे. आता एक लक्षात घ्या, अर्थ आहे. अर्थ स्वतःभोवती रोटेट होत असते का? होते ना, स्वतःभोवती फिरत असते. अर्थ स्वतःभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो तिला? 24 तास. आता एक लक्षात घ्या, अर्थ स्वतःभोवती फिरते हे कोणतं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. येते लक्षात ना? ते पण सर्क्युलर आहे. परंतु पुढे आणखीन एक मोशनचा प्रकार आहे, तो कोणता आहे? पिरियोडिक मोशन. आता पिरियोडिकचा अर्थ तिथे रिलेशनशिप कसा आहे? पिरियोडिक मोशन मध्ये एका विशिष्ट सेंटरच्या सराउंडिंग एखादा ऑब्जेक्ट जर फिक्स टाइम इंटरव्हल म्हणजे बरोबर त्याला एक फिरी मारण्यासाठी जर प्रत्येक वेळेस कालावधी जर सारखा लागत असेल तर त्या गतीला आपण काय म्हणतो? पिरियोडिक मोशन म्हणजे नियतकालिक गती. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, अर्थ स्वतःभोवती रोटेट होते हे कोणतं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. पण स्वतःभोवती रोटेट होण्यासाठी प्रत्येक वेळेस 24 तास लागतात. मग हे कोणतं मोशन होईल? पिरियोडिक मोशन. त्यानंतर आपली अर्थ आहे की सनच्या सराउंडिंग मध्ये एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी तिला काय लागतो? 1 इयर म्हणजे 1 वर्ष लागतो. म्हणजे 365 डेज अँड 6 आवर्स एवढा कालावधी लागतो. दॅट्स वाय अर्थचं कोणाभोवती? सनच्या सराउंडिंग मध्ये जे मोशन आहे ते कोणत्या टाईपचं मोशन असेल? पिरियोडिक मोशन असेल. आणि राहिला प्रश्न रॅन्डम मोशन. रॅन्डमचा अर्थ काय माहितीये का? इन एनी डायरेक्शन म्हणजे एखाद्या मोशनची दिशा निश्चित नसेल, बरोबर आहे का? ती जर सातत्याने डायरेक्शन जर चेंज होत असेल मोशन दरम्यान तर त्या मोशनला आपण काय म्हणायचं? रॅन्डम मोशन. सो इन एनी डायरेक्शन. जसं की बटरफ्लाय फ्लाय करताना कोणत्या दिशेला जाईल याची गॅरंटी आहे का? नाही. दॅट्स वाय त्याला आपण कोणतं मोशन म्हणू? रॅन्डम मोशन. ॲनिमल्स पहा, जर आपण त्यांना सोडून दिलं ते कोणत्या दिशेला जातील? है ना? रांगणारं बाळ असेल स्मॉल, ते कोणत्या डायरेक्शनला जाईल सांगता येतं का? नाही. दॅट्स वाय हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल कशाचे आहे? रॅन्डम मोशन. सो आज आपण मोशन, त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स, बरोबर का? टाइप्स मध्ये दोन मुख्य टाइप कोणते पाहिले? लिनियर आणि नॉन लिनियर. त्यातही लिनियरचे दोन टाइप. पहिला आहे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि नॉन लिनियरचे 4 टाइप्स पाहिले आपण. कोणते कोणते? ऑसिलेटरी, त्यानंतर सर्क्युलर, पिरियोडिक आणि रॅन्डम. अशा पद्धतीचं हे मोशनचे ऍक्च्युअल काय रिलेशनशिप आहे डिस्प्लेसमेंट सोबत आणि त्यानंतर त्याचे टाइप्स या संदर्भात आपण डिस्कस केली. ओके.